तर मित्रांनो आजचा आपला व्लॉग आहे ना तो NS दोस्ती फार्म इट्स नेरळला आहे तो. सो चला बघूया. मित्रांनो वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण निघालो आहोत कर्जतला. सतत सॅटर्डे संडे फुल एन्जॉयमेंट. पूर्ण डिसेंबर सॅटर्डे संडे फुल फिरण्यात चाललं आहे. आणि जिथे आपण चाललो आहोत ना ज्या लोकेशनला तिथे फार्म हाऊस आहे. इट्स अ जिम पिकनिक आणि इट्स अ टीम पिकनिक. सो एन्जॉयमेंट तुम्ही बघालच. माझी टीम सारंग आर्ट्सची सगळी तिथे भेटणार आहे. काही जण नाही आलेत, त्यांचा घरचा इश्यू आहे. सो तुम्ही बघालच आता त्याच्या पुढे. आणि ते असलो ना चांदूरला की थोडं चालावं लागतं कारण की माझी गाडी घराजवळ पार्क होत नाही. सो चालत चाललोय. सो बघाच आता. ही आपली एकट्याची बॅग पडली आहे. आता आपल्याला बरेच जण ह्या गाडीत दिसणार आहेत. सगळी टीम आहे गाडीमध्ये. सो भेटू आपण ऑन द वे मस्ती करताना. मित्रांनो वेलकम सगळ्यांना. बघा आपली सगळे ग्रुप्स आलेले आहेत, टीम मेंबर्स. आणि आम्ही जस्ट पेट्रोल पंपावर थांबलो होतो. थोडा एक रेस्ट, अर्धा तास पाऊण तास थोडं ट्रॅफिक होतं म्हणून. आणि प्रत्येकाचे टीम मेंबर्स एकदम आता तुम्हाला गेल्यावर तिथे एकेकांचे बायसेप्स अँड ट्रायसेप्स दिसतीलच. सो हे आपली जिमची पूर्ण टीम मेंबर आहे. तो मित्रांनो बघता हे आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक काका आलेले आहेत. पेट्रोल भरत होते आणि पेट्रोल काय काय अजून भरलं काय माहित नाही. गुपचूप चालू आहे त्यांचं काही नाही काय एक आयटम. मिरिंडा सुरू आहे. तो आपण बघूच काकांना आता पुढच्या पूर्ण रिसॉर्ट मध्ये कसे दिसतात ते बघूयात. चला. सो मित्रांनो आपण आलो आहोत कैलाश सरोवर. हे एसच्या पुढचा शब्द गायब आहे. तर आपण आता एंट्री मध्ये आपले टीम मेंबर्स काय करतायत, ग्रुप मेंबर्स. नाश्ता चालू आहे. सुरू. सो मित्रांनो आपण एका बर्थडे ची तयारी करतोय. सुधीर भाऊ म्हणून आहेत आपल्या टीम मध्ये. त्यांचा बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी आपण केक घेऊन चाललोय. ब्राउनी बाईट, ते आपण ब्राउनी बाईट म्हणून चौक नाक्यावर आहे. आणि बेस्ट एकदम केक्स अवेलेबल आहेत, बघू शकता. बरं चला. जरा स्पार्कल पण दिली आहे दादाने आपल्याला सोबत. सो सरप्राईज गिफ्ट आहे त्याच्यासाठी. केक शॉप आहे बाहेर. येस. अरे दादा तू बोलून घे एकदाच. सारंग या चॅनलला लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब सगळ्यांनी करा. अरे काका एकटे नाश्ता घेतला नाही बाबा. हा आहे आपला नाश्ता आणि सगळेजण नाश्ता घेत आहेत. किती वाजता? सो मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत NS दोस्ती फार्म्सला. हा त्यांचा होर्डिंग आहे, त्यांचा नंबर. आता आपण जाणार आहोत रूम मध्ये. थोडा उशीर झाला, संध्याकाळी 7:30 वाजले आम्हाला. रूम बघ ना कसला कडक आहे. रूम दाखव ब्लॉगिंग मध्ये रूम दाखव आपला. हा आहे आपला रूम. आणि रूमचे सगळे
रूम नाही तर आपल्याला हा रात्री पबच होणार आहे. सो मित्रांनो, आपण आता बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत या दादांचा आणि सगळ्यांनी त्याचा खूप गेटअप एकदम केलेलं आहे बघा बर्थडे सेलिब्रेशनचं. सगळेजण आलेली आहेत. सो या सगळ्यांनी इथे बर्थडे सेलिब्रेशन आहे आपल्या या टीमचा आता पूर्णपणे आपण करतोय इथे. तर सगळेजण बघू शकता तुम्ही बर्थडे सेलिब्रेशनला उभे राहिलेले आहेत. आता आपल्याला स्पार्कलिंग चालू करायचं आहे आणि बर्थडे केक कटिंग करायचंय. सो चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. ये आए बार बार दिन ये जाए, हजारों साल है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू. जशी पूलची एन्जॉयमेंट झाली की माझ्या सगळ्या मित्रांना ना कॅरिओके सॉंग्सची एक ओढ लागली. घेतला माईक, लागली गाणी बोलायला. गाणी म्हणजे तर काय बाबा, त्यांचा जीव की प्राण. एक एक विशाल भाऊ बघा काय गाणी गातोय, पाठीमागे सुधीर भाऊ डान्स करतायत. ह्यांचे ॲक्शन बघा गाण्याचे, काय इमोशन्स बाहेर येतात त्या गाण्यातून. आणि विशालने खरंच गाणं भारी एकदम गायलं कॅरिओके करून. कॅरिओके आपला एक प्रकार आहे की आपण स्वतः व्हॉइस द्यायचा, लिरिक्स बघायचे आणि गाणं गायचं. फक्त म्युझिक असते सोबत. आणि तसं विकासनी पण सुरू केलं की गायला. अरे काय भारी गायला, तोडलं मित्रांनी अख्ख्या सगळ्या व्ह्युअर्सना. पण खूप भारी गायलं त्याने, आवडलं सगळ्यांना. आणि लोक वन्स मोर बोलत होते या गाण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण आलो आहोत दोस्ती रिसॉर्ट. रात्री खूप धिंगाणा झाला, खूप मजा मस्ती झाली. आणि सकाळी आंघोळ वगैरे करून मस्त एकदम फ्रेश होऊन खाली उतरलो. आता थोड्या आणि पूल साईड्स वगैरे दाखवतो मी. सो आपण आता पोहोचू बाहेर. सो हे पाठीमागे जे बघताय ना तुम्ही, इथे हरियाली होती. हरियाली समजून झालं असेल मी. पोराने खूप धिंगा केला. रात्रभर 4-4:30 जागे होतो आम्ही. आणि बेस्ट होतं. सकाळची सिनॅरिओ आता तुम्हाला दाखवते की एक ड्रोन शूट पण आहे. आपलं ड्रोन शूट पण करूया एकदम मस्त. आणि ते बघा गोवाचा फील येतोय इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल व्ही सारंगवर. आणि रात्री आम्ही आलो होतो, आम्हाला थोडं शूट करायला नाही मिळालं कारण काळोख होता. आणि जिथे आम्ही आलो आहोत ना ते NS दोस्ती फार्म्स म्हणून आहे. ह्याची लिंक आणि याचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. मित्रांनो, NS दोस्ती हे 9 एकरमध्ये पसरलेलं फार्म हाऊस आहे. आणि नेरळच्या नांदगाव या गावामध्ये आपण स्थायिक आहोत NS दोस्तीमध्ये. आणि आपण आलेलो आहोत NS दोस्तीमध्ये. त्याचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. तर तुमची टायमिंग पुढे मागे आहे. संध्याकाळचं पॅकेज आहे, दुपारचं पॅकेज आहे, सकाळचं पॅकेज आहे. सो जे काय आहे ना तुम्हाला सगळं लिंकमध्ये मी प्रोव्हाइड करेन.
आणि खूप चांगलं आहे बघण्यासारखं. आणि अशा फार्म हाऊस हे आपण आलेलो आहोत ना, ते एकदम निसर्गरम्य परिसरामध्ये. बॅक साईडला भीमाशंकरच्या लेण्या आहेत आणि भीमाशंकरचा डोंगर आहे. फ्रंट साईडला नेरळ आणि असे काही डोंगर आहेत. आणि इकडनं हा जो रोड तुम्ही बघता ना, हा डायरेक्ट मुरबाडला जातो आणि हा रोड आहे हा नेरळ स्टेशनला जातो. असा मधोमध स्थायिक आहे. आणि आता आपण तुम्हाला दाखवूया की आतमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, काय आहे आतमध्ये बघण्यासारखं आणि तुम्ही एन्जॉय कसं करू शकता. सो कीप वॉचिंग. मित्रांनो, ही एंट्रन्स आहे. या साईडला त्यांची शेती असते आणि या साईडला त्यांनी रिझर्वायर बनवलं पाणी साठवण्यासाठी. कारण की गाव म्हटलं की पाण्याचा प्रॉब्लेम थोडं मागे येतोच. आतमध्ये एका बेसिक फॅमिली किंवा बॅचलर्स असतील, ज्यांना काही पार्टी एन्जॉय करायची असतील, छोटी पार्टी द्यायची असेल कोणत्या कारणासाठी, त्यांच्या हॅपी मुमेंटसाठी, तर इथे येण्यासाठी बेस्ट जागा आहे. हे बघा, हे आमचे टीम मेंबर्स लागले क्रिकेट खेळायला, आले फ्रेश होऊन. आणि हा त्यांचा क्रिकेट पिच आहे, व्हॉलीबॉल आहे, दोन्ही आहेत. तर मित्रांनो, सकाळ झालेलीच होती आणि जो क्रिकेटचा पिच मिळाला आम्हाला आणि मुलं पळाली नुसते क्रिकेट खेळायला. बघता तुम्ही एक एक सचिन तेंडुलकर, गावस्कर सगळे एकदम उतरलेले आहेत. आणि आताचे धोनी क्रिकेटचा आपला ड्रोन शॉट होते आणि खूप चांगले मॉर्निंगचे वाईब्स होते. इतकं भारी होतं की कोणाला आवडलं नाही. ते क्रिकेट खेळण्यामध्ये इतके बिझी झाले होते. आणि एक विशेष म्हणून आम्हाला क्रिकेट खेळताना बघताना बरेचसे बाकीचे पण कस्टमर्स आले होते रिसॉर्टचे, जे आम्हाला बघत होते आणि चीअरअप करत होते. आणि खूप मजा आली या गोष्टीमध्ये. एकत्र आल्यावर काहीतरी वेगळीच मजा असते. तर मित्रांनो, सकाळी झाले आणि भूक लागली होती, तर नाश्त्याची आम्हाला हाक आली. आम्ही पटकन नाश्ता करायला आलो. तर बघता येतं काय, मिसळपाव, मस्त झणझणीत मिसळपाव होता. बरेचसे व्हरायटी होते, बरेचसे कस्टमर्स आले होते ना, त्यांची वेगवेगळे एक मागणी होती. सो कॉमन आहे ती मिसळपाव. सो आता आपण पुढे जाऊया. रात्रीचं आहे ना, इथे खूप मस्त वाटतं, म्हणजे भारी वाटतं. आणि थंडी, मला एक सांगतो, आम्ही रात्री 4 वाजेपर्यंत जागे होतो. तोंडात ना वाफा येत होत्या. मुंबईमध्ये राहून तोंडात ना वाफा येण्याची जागा ही या वर्षभरातून हीच आम्हाला सापडली. जनरेटरची सोय आहे इथे. त्यांचं रिसेप्शन काउंटर इथे दिसतंय समोर. आणि या साईडला त्यांचा किचन एरिया आहे. इथे किचन सगळे आहेत बघा. लहान मुलं पण आलेत खेळायला. हा त्यांचा रिसेप्शन काउंटर आहे. आणि समोर ही आहे ती पार्किंग. आपली गाडी उभी आहे बघा तिथे. हे आणि इथे एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक झाडाची आहेत ना नावं लिहिलेली आहेत. जांभूळ, फणस. ही इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे. इथे बदक फिरतायत बघा. ही त्यांची गाडी आहे. ही गाडी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ही नेरळ स्टेशनपासून इथे यायला त्यांनी गाडी प्रोव्हाइड केली आहे, पण त्याचे चार्जेस आहेत. आता पार्किंग एरिया दाखवतो तुम्हाला. हा कोंबडा बघा. कोंबडा सकाळी 4 वाजल्यापासून बोंबटतो, पण तरी कोण उठत नाही. हा पार्किंग स्पेस आहे. इथे गाई वगैरे बांधले आहेत, वासरू वगैरे आहेत. बऱ्यापैकी पार्किंग स्पेस आहे. एक 10-15 गाड्या आरामात राहू शकतात. आणि तुम्हाला आता गाई वासरूचं ते घेऊन जातो. ते आहे. सो आता
तर मित्रांनो, आपण जिथे चाललो आहोत ना, ते प्रत्येकाची आवडीची जागा आहे, ती म्हणजे पूल अँड रेन डान्स. आता पूलच्या इथे आलेलो आहोत. पूल बघू शकता तुम्ही, फट्टे पूल बोलू शकता आता त्याला. आणि ते पूलचं एक डिस्क्रिप्शन मी देतो. लहान मुलांसाठी 3 फीट, खाली 4 फीट एवढंच आहे पाणी, जास्त डीप नाही आहे. त्यामुळे कोणी जर आलं तर त्याला इकडचा आनंद घेता आला पाहिजे त्या पूलचा, असं आहे. आणि रात्री 10-10:30 पर्यंत DJ असतो. त्याच्यानंतर पूल तुम्ही यूज करू शकता. पूलचं आम्ही रात्री आलो ना पूलला, तर आम्ही थोडं एन्जॉय केलं रात्रीचे. तुम्हाला शॉर्ट्स मी त्यामध्ये ॲड करीनच. त्यामुळे पूलच्या साईडला तुम्हाला जर एखादा फॅमिली फंक्शन करायचं असेल, फक्त त्याच्यात त्यांचे रिस्ट्रिक्शन आहेत की रात्री 10-10:30 नंतर ते DJ वगैरे बंद करतात. तसं नॉर्मल ते पाहिजेच. आणि पूलचं पाणी पण स्वच्छ आहे. एक सांगतो, पूलमध्ये जरी उतराल तरी अंगाला तेल वगैरे, क्रीम वगैरे लावून उतरा, कारण की प्रत्येक पूलमध्ये क्लोरीन वगैरे टाकलेलं असतं. तर थोडं जरा हायजेनिक पण ठेवा स्वतःबद्दल. हा तुम्ही पूलचा एरिया बघताय, चिकूची झाडं आहेत आतमध्ये. हा रेन डान्सचा सगळा पॅसेज आहे. इथे पण काही एक रेस्टरूम सारखं आहे बसायला वगैरे. इथे टॉयलेट्स वगैरे आहेत. तर मित्रांनो, बघता रात्रीचे हे पूलवर आलेले आम्ही व्हिडिओ काढला होता. पूल बघा एकदम रंगीबिरंगी चालू आहे. आणि रात्री आल्या आल्या काय बाबा पोरांनी धिंगात घातला ना, एकदम कडक. आजूबाजूला तशी हरियाली पण होती. आणि पोरं काय मग काय पूलमध्ये काय गेले एकदा की कुठं बाहेर येत आहेत. एक नंबर मजा करत होते. जसं सकाळ झाली आणि रेन डान्स सुरू झाला, विशाल बघा आपला कसा एकदम भारी डान्स करतो. काय डान्स करतो बघा, काय स्टेप्स आहेत वा. त्याच्या बाजूवर पाठीमागे त्याचे बाकीचे पण जे आले होते रिसॉर्टमध्ये ते त्याचे स्टेप्स कॉपी करत होते. आणि काय मजा चालली होती, एकदम भारी. तर मित्रांनो, सगळ्यांची फरमाईश होती एक सॉंग्स त्यांच्या आवडीचे लावण्यासाठी. म्हणून मी चढलो वर DJ वाल्याकडे आणि DJच्या बाजूला राहून मी एक सॉंग्स सिलेक्ट करून मस्त अट्रॅक्टिव्ह करत होतो. जसं जसं पूलच्या बाजूला आहे ना ऑडियन्स वाढत होते आम्हाला डान्स करून बघताना. एक सॉंग्सचे फरमाईश चालू झाले. बघा तिकडनं कोपऱ्यातून आहे ना अक्षय येतोय बघा. अक्षयचे स्टेप्स बघा. आणि ते सगळे जेव्हा नाचायला लागला ना अक्षय, तेव्हा ते सगळीजण त्याला बघायलाच लागले. जे त्याचे स्टेप्स आहे ना काहीतरी वेगळेच होते. आणि शेवटी कांदूर मागचे स्टेप्स त्यांनी दाखवलेच, भारी होते. आणि सगळे एन्जॉय करत होते आजूबाजूला. आणि ही जी फॅमिली तुम्ही बघताय ना या साईडला लेफ्टला, येल्लो टी-शर्ट वगैरे घातलेली, हे सगळे बसलेत ना, हे आमच्याशी ना खूप क्लोजली एकदम थोडं जरा फ्रेंडली बोलायला लागले. मग आम्ही पण त्यांच्याशी थोडं जरा फ्रेंडली बोलायला लागलो आणि खूप एन्जॉय करत होतो. लहान मुलं पण बरेच एन्जॉय करत होते. थोडे जसं जसं सॉंग्स चेंज होत होतं ना, तसं त्यांना डान्सिंग मूड येत होता. आणि सगळीजणं डान्स करत होते. असं नाही पूलमध्ये डान्स. ते बघा ते काका बघा व्हाईट टी-शर्टमध्ये काकींना अट्रॅक्टिव्ह काहीतरी करून दाखवत आहेत, डान्स करून दाखवत आहेत. आणि भारी होतं एकदम. मी तर बोलतो फॅमिली सोबत पण या, बॅचलर्स पण या. आणि खूप वेगळं असं अट्रॅक्शन पडतं पूलचं. आम्ही खूप वेळ पूलवर घालवला. त्याच्यानंतर थोडा वेळ थांबलो, परत पूलवर जात होतो, परत थांबलो. आणि एकेकांचे ना सॉंग्स ऐकून आहे ना लोकांना अजून नाचावासारखं वाटत होतं. आणि भारी डान्स चालू होतं एकेकांचा. राईट साईडला आपली पोरं बसलेलीच आहेत. आणि काय मजाच मजा. एक सॉंग्स हा बोलतो, एक तिकडना सॉंग बोलतो, एक गाणं हे वाजव ते वाजव चालू होतं एकदम. पण भारी वाटलं, एक नंबर. तर मित्रांनो, जसं पूलमधनं आलो ना तर थोडे आम्ही गेम्स ॲक्टिव्हिटीज घेतले. हा तर माझा आवडता खेळ म्हणजे गन शूट. आता मी रायफलनी शूट करत होतो.
काका बघा कसे एकदम गन शूट भारी करतात. पाणी पडते पाणी पडतंय ते काका नाही पोलीस असा पडत असं मागे ना खांदा बिंदा सरकेल सरकले तर आता ग्रीस लावता नाही ना ते आधीच पायानं लावलेलं आहे. तुमचं बघा का कुठे बघा आता नेम चुकतोय तुमचा असं कसं पण आहे आता. हा चल रेडी. बरेचसे गेम्स खेळण्यासाठी आहेत आणि त्यापैकी हा गन शूट आहे. पुढे अजून वेगवेगळे गेम्स आहेत. आर्चरी आहे. एक जण नेम लावायचा प्रयत्न चालू होता. त्यापैकीतला हा साई आपला आर्चरी गेम खेळतोय. नेम लागताच लागला होता. सो खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आता होता परतीचा प्रवास. सगळ्यांबरोबर फोटो शूट वगैरे आम्ही एक काढत होतो. एकेकांचे पोजेस बघताय तुम्ही. सो एक आठवण म्हणून राहते. जसे आपण ग्रुपनी जातो ना, एक आठवण म्हणून एक फोटो काढायची आपल्याला खूप एक क्रेज असतो. तर सगळा ग्रुप म्हणून आम्ही एक फोटो काढला. संध्याकाळी तरी 4:30-5 वाजले आम्हाला निघायला. रोड थोडा कॉम्प्लिकेटेड, पण जर दिवसा तुम्ही आला ना तर खूप काही सिनारिओ बघण्यासाठी आहेत. हां मित्रांनो, एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं आहे. या गावात आम्ही आलो होतो ना, तिथे पाण्याची टंचाई आहे. येता रोलिंग ड्रम, वॉटर रोलिंग ड्रम हे बघायला मिळाले. म्हणजे अजूनही इथे पाण्याची टंचाई आहे. पाणी व्यवस्थित येत नाही या गावाला. सो मित्रांनो, एक सांगायचं आहे आवर्जून, आपण येतो दुसऱ्या ठिकाणी, पाणी ती लोक कसं वापरतात ना हे आम्हाला ऑन द वे निघाल्यावर कळालं की वॉटर रोलिंग रोलर आहे असे घेऊन जाण्यासाठी. ते उचलू शकत नाही म्हणून रोलर टाईप आहेत. सो तुमच्या मार्फत जर कोणाला मदत करता येईल या गावात पाण्यासाठी तर प्लीज आवर्जून मदत करा. आणि आम्ही आता परतीचा प्रवास होताच थोडा हळूहळू करत ट्रॅफिक वाढलाच आणि हळूहळू करत बाहेर निघालो. कर्जत मार्गेच आम्ही रिटर्न आलो आणि खूप एन्जॉय केले. सो कीप वॉचिंग. थँक्यू. धन्यवाद.